आजची भटकंती किल्ले केंजळगड आणि निमित्त गडदेवता श्री केळंजाई मंदिर लोकार्पण सोहळा. सलगच्या सुट्ट्यामुळे सातारा हायवे पूर्णपणे जाम. त्यामुळे झालेला उशीर आणि पाकेरे वस्ती 1 किलोमीटर असतानाच जल्लोषाचा आवाज आला. रंगांचा धुळा दिसला. लोकार्पण झालं हे समजलं. असो, लगोलग गाडी पार्क करून गडाकडे निघालोत. थेट पायऱ्यापाशी जाणाऱ्या एक शॉर्टकट पकडला. अर्थातच उभा चढ, सरकती माती म्हणून थोडं अवघडीचं. काळजीपूर्वक चढाई सुरू केली. गडाचं प्रवेशद्वार आलं आणि पुढे लागल्या त्या प्रचंड कातळात खोदलेल्या पायऱ्या. गडावर आलोत. अर्थातच लोकार्पण झालं होतं आणि केळंजाई मातेच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी झाली होती. हे तेच मंदिर का जे मी काही वर्षापूर्वी पूर्ण पडक्या अवस्थेत पाहिलं होतं? हे विचार घुमत होते. देवीचं दर्शन घेतलं. लहान मावळ्यांचा मर्दानी खेळ पाहिला. गड भटकंतीसाठी निघालो. मी पावसाळ्यात आलो तेव्हा झाडे झुडपात लपलेल्या सर्व गोष्टी आता ठळक दिसत होत्या. पाण्याच्या टाक्या, चुन्याचे घाणे, दारूचं कोटार, बांधकामाचे अवशेष इत्यादी सोबतच कमळगड, रायरेश्वराचं विस्तीर्ण पठार, रोहिडा किल्ला दिसत होता. दूरवर पांडवगड देखील दिसला वाटलं. पुन्हा पाकेरे वस्तीत उर्वरित कार्यक्रम पाहिला. अवधूत गांधी यांचे सुमधुर सूर, शाहिरांचे पोवाडे, काय सोहळा होता तो. वस्तीतील केळंजाई मातेचं दर्शन घेतलं आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.